हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे MPSC परीक्षांच्या तयारीसाठी MPSC परीक्षा 2025 च्या या संपूर्ण बॅच मध्ये. ऑल ऑफ यू गाईज सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आय होप सो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल. माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय का? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? एकदा प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये पटकन रिप्लाय द्यायचा आहे सर्वांनी. ओके, सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गाईज, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचं स्वागत आहे. सो आजपासून आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूगोलाला या ठिकाणी सुरुवात करतोय मित्रांनो. आणि महाराष्ट्राचा भूगोल हा आपल्याला माहित आहे की तो राज्यसेवा एक्झाम असू द्या किंवा कंबाईन एक्झाम असू द्या, या दोघांसाठीही महत्वाचा विषय आहे आणि तो प्रिलिम्स आणि मेन्स पर्स्पेक्टिव्हनेही आपल्याला महत्वाचा विषय आहे. सो आज आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूगोल संदर्भामध्ये MPSCच्या या एक्झाम्सच्या संदर्भात आज आपण पहिला सेशन या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आणि आज आपला पहिला सेशन जो आहे हा असणार आहे महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय भूगोल संदर्भातला हा आपला सेशन असणार आहे. सो आता सर यामध्ये राजकीय आणि प्रशासकीय भूगोलामध्ये आपल्याला अनेक सारे फॅक्च्युअल कंटेंट जास्त असणार आहे. फॅक्ट्स बेसिसवरची माहिती ही जास्त असणार आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोला संदर्भामध्ये इंग्लिश मीडियमचा असा कोणताही म्हणजे आपण ऑथेंटिक म्हणू शकतो किंवा एक व्यवस्थित असलेला असा रेफरन्स इथे आपल्याला अवेलेबल नाही. त्यामुळे आपण बराचसा कंटेंट जो आहे हा काही मराठीमध्येही बघणार आहोत, काही कंटेंट जो आहे हा इंग्लिशमध्येही बघणार आहोत. त्यामुळे आजचा जो सेशन आहे हा पूर्णपणे फॅक्च्युअल डेटा आहे. यामध्ये तुम्हाला राजकीय आणि प्रशासकीय भूगोला संदर्भामध्ये अगदी अल्टिमेट फॅक्ट्स इथे लक्षात घ्यायचे आहेत. त्यामुळे आजचा सेशन हा पूर्ण मराठी कंटेंटशी संबंधित असणार आहे. यामध्ये सेशन झाल्याच्या नंतर 48 आवर्स मध्ये तुम्हाला टीम कडून एक मराठी आणि एक इंग्लिश अशा दोन्ही PDF नोट्स जे आहेत याही या ठिकाणी मिळतील, ज्याचा तुम्ही एक रेफरन्स म्हणून इथे व्यवस्थित वापर करू शकता. ठीक आहे, सो सुरुवात करूया आपल्या आजच्या या महत्वपूर्ण सेशनला. सो आज आपल्याला या ठिकाणी पॉलिटिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, ज्यामध्ये राजकीय आणि प्रशासकीय घटकांचा एक थोडक्यात आपण आढावा जो आहे महाराष्ट्राच्या संबंधित स्पेसिफिक आढावा हा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. सो काळजीपूर्वक जेही मी पॉइंट तुम्हाला सांगणार आहे हे व्यवस्थित समजावून घ्या. सेशन चालू असताना लगेचच नोट्स काढत जाऊ नका, कारण तुमचं लक्ष ते नोट्स काढण्याकडे असते. मी जे शिकवतोय, जे अप्रोचने शिकवतोय त्याकडे तुमचं लक्ष नसतं. बेटर ऑप्शन आहे की पहिल्यांदा सेशन पूर्ण व्यवस्थित समजून घ्या. एक रफ पेज आणि पेन सोबत असू द्या की जेणेकरून तुम्हाला यातलं काही महत्वाचे पॉइंट वाटले तर तुम्ही ते लिहून ठेवा. सेशन पुन्हा एकदा व्यवस्थित तुम्हाला असंही बघावंच लागणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यानंतर रेफरन्स बुक मध्ये पण टॉपिक वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर नोट्स काढायच्या आहेत. सो मेन पॉइंट आपल्याला हा आहे की या ठिकाणी हा क्लास जो आहे हा तुम्ही अगोदर समजून घ्या व्यवस्थित आणि मग नंतर नोट्स काढत चला. ठीक आहे, कारण एका वेळेस एक काम आपण व्यवस्थित करू शकतो. सो मेन फोकस समजून घेण्याकडे जास्त असू द्या. आलं लक्षात? कारण तुम्हाला जो अप्रोच मी सांगेल तो अप्रोच महत्वाचा असत जाणार आहे. ठीक आहे, ओके. सो सुरुवात करू मग आपण आपला पहिला पॉइंट जो आपण या ठिकाणी बघणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्राच्या संबंधित मध्ये. आता ऑलरेडी महाराष्ट्राचा उल्लेख किंवा महाराष्ट्राच्या या नावाचा संदर्भ ज्यावेळेस आपण बघतो तर महाराष्ट्र हे भारतातलं एक महत्वपूर्ण राज्य म्हणून आपण कन्सिडर करतो की भारतामध्ये जेही आपण आत्ताच्या कंडिशनला 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचा जो विचार करतो त्याच्यापैकी एक राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य एक अतिशय नावलौकिक राज्य आहे. आणि ज्यामध्ये महाराष्ट्राला आपण बघू शकतो की आपल्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, प्राकृतिक, आर्थिक आणि राजकीय, हिस्टोरिकल, कल्चरल, फिजिकल, इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल असे अनेक सारे महत्व आपल्याला या पूर्ण महाराष्ट्र राज्याला असलेले आपण बघू शकतो. पण पॉइंट असा आहे की सर महाराष्ट्र राज्याचं जे नाव आहे या महाराष्ट्राच्या नावाचाही इतिहास आहे. मग या इतिहासामधले काही की पॉइंट्स आपण या ठिकाणी थोडक्यात बघून घेऊ, म्हणजे आपल्याला त्याचाही एक अंदाज व्यवस्थित येऊन जाणार. सो सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या नावाचा जेव्हा तुम्ही इतिहास बघतात त्यात तुम्हाला पहिला उल्लेख किंवा पहिला जो मुद्दा आपण बघणार तो इसवी 365 मधला बघणार की MP मध्ये या ठिकाणी एक स्तंभलेख आहे आणि या स्तंभलेखामध्ये महाराष्ट्राचा महाराष्ट्र असा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. आलं लक्षात सर्वांना? येस. पुढे आपल्याला पॉइंट बघायला मिळत असतोय दुसरा पॉइंट इसवी 505 मधला पॉइंट. आलं लक्षात? इसवी 505 मधला पॉइंट जो आहे यामध्ये तुम्हाला दिसेल की वराह मिहिर यांची एक बृहत संहिता आहे आणि या संहितेमध्ये तुम्हाला दिसेल की जो उल्लेख केलेला आहे तोही महाराष्ट्र असा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो.
यामध्ये आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या अगदी मी तुम्हाला टू द पॉइंट देतोय बरं का, की या गोष्टींवर जसं मी बोललो की आजचा हा जो सेशन आहे यामध्ये फॅक्च्युअल गोष्टी खूप साऱ्या आहेत. मग फॅक्च्युअल गोष्टी खूप साऱ्या आहेत, मग या पॉइंटवर सर आम्हाला काही प्रश्न वगैरे कसा येऊ शकेल का? ऑब्व्हियसली तुम्हाला या उल्लेखानुसार तर हे विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्र राज्याच्या नावाचा उल्लेख हा कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे केलेला आहे. आलं लक्षात? मग यामध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंटली मॅच द पेअरचा प्रश्न, योग्य अयोग्यचा प्रश्न, विधानात्मक प्रश्न, असे तुमचे अनेक सारे क्वेश्चन्स इथे येऊ शकतात. आलं लक्षात? सो त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हे लक्षात घ्यायचंय. तिसरा पॉइंट आपण बघतो की 7व्या शतकामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख जो आहे हा दंडी एक काव्य संग्रह आहे आणि या काव्य दर्शामध्ये तुम्हाला दिसेल महाराष्ट्राचा उल्लेख जो आहे हा महाराष्ट्र देश असा या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो, महाराष्ट्र देश. त्यानंतर इसवी सन 8व्या शतकाचा जर आपण विचार केला तर या 8व्या शतकामध्ये उद्योतन सूरी त्याचा एक काव्य संग्रह आहे आणि त्या काव्य संग्रहाचं नाव आहे कुवलयमाला. आणि या कुवलयमालामध्ये त्यांनी मरहट्ट असा एक उल्लेख आपल्याला केलेला दिसून येतो. महाराष्ट्राचाच उल्लेख मरहट्ट असा एक उल्लेख म्हणून आपण या ठिकाणी बघू शकतो. मग या ठिकाणी आपण हे समजून घ्यायचं की आता सर आम्हाला प्रश्न जो येईल तो कसा येऊ शकतो. मग तुम्हाला हा देऊ शकतोय की कुवलयमाला काव्य संग्रहामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख, म्हणजे यामध्ये तुम्हाला बेसिकली आपण म्हणू शकतोय की जोड्या लावांचा एक पॉइंट आपल्याला बघायला मिळू शकतो. मग यामध्ये उद्योतन सूरी याने जो काही काव्यसंग्रह लिहिलेला होता, मग त्याचा काव्यसंग्रहाचं नाव काय? कुवलयमाला. त्यात महाराष्ट्राचा उल्लेख काय? मरहट्ट असा या ठिकाणी आपण महाराष्ट्राचा उल्लेख या ठिकाणी बघतो. आणि इसवी सन 9व्या शतकामध्ये तुम्हाला बघायला मिळत असतंय की यामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख राजशेखर यांनी महाराष्ट्र उल्लेख असा एक प्रदेशवाचक उल्लेख केला. सर प्रदेशवाचक म्हणजे काय? एक पर्टिक्युलर रिजनचं नाव आहे, एका भौगोलिक क्षेत्राचं नाव आहे, या अर्थाने आपण हा शब्द वापरलेला बघू शकतो. आलं लक्षात? येस. सो त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्राच्या नावामध्ये कशा प्रकारचा आपल्याला या नावांमध्ये अपभ्रंश होत गेला, नावं बदलले कसे गेले किंवा जे काही स्लाइटली चेंजेस झालेले ते कसे झाले. आता यामध्ये तुम्ही म्हणणार सर हा पॉइंट जो तुम्ही दिसतोय हा काय आहे बरं? ऑलरेडी बघा हा एक आपण भारताचा मॅप आहे असं गृहीत धरूया. भारताच्या या मॅपमध्ये आपल्याला माहित आहे की नर्मदा नदी जी आपल्याला वाहते की जी पश्चिमेकडे वाहते आणि पश्चिमेकडे वाहत असताना यामुळे आपण नर्मदा नदी ही भारताच्या सेंटरमधून जाते बरोबर. आणि त्यामुळे काय होतं की भारताचे 2 पार्ट होतात, एक आहे उत्तर भारत, एक आहे दक्षिण भारत. उत्तर भारताचं प्राचीन नाव आहे आर्यवर्त प्रदेश आणि दक्षिण भारताचं नाव आहे दक्षिणापथ. आता याचाही एक उल्लेख येणार आहे जे तुम्हाला पुढच्या स्लाइडवर समजून येणार. पुढच्या स्लाइडवर काही गोष्टी आहेत ते बघा. आता असं झालं की महाराष्ट्राच्या संबंधित मध्ये अनेक सारे तज्ज्ञ लोकांनी अभ्यास केला, इतिहासकारांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये त्या संशोधकांनी महाराष्ट्राच्या नावासंबंधित आपली वेगवेगळी भिन्न भिन्न मतं मांडली. मग या मतांमध्ये महाराष्ट्राच्या नावासंबंधीच त्यांचा मेन अप्रोच आपल्याला दिसून येतो. मग महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही संशोधकांनी मांडलेले हे नावं, त्यांचे मतं यांचा ज्यावेळेस विचार करणार, सो 100% मी म्हणेल की हा एक अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. हा जो पॉइंट मी तुम्हाला आता सांगतोय हा तुमच्यासाठी 100% इम्पॉर्टंट म्हणूनच कन्सिडर करा. कारण इथे तुमचे प्रश्न जे आहेत हे जोड्यांच्या स्वरूपामध्ये, विधानांच्या स्वरूपामध्ये, योग्य अयोग्यच्या स्वरूपामध्ये, विसंगतच्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये हा तुमचा प्रिलिम्स अप्रोचला मोस्ट ऑफ विचारला जाणारा क्वेश्चन असू शकतो. आलं लक्षात? त्यामुळे या गोष्टी थोडंसं सॉर्ट आउट करून दिलेलं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. सो डॉक्टर ओपर्ट यांनी महाराष्ट्राच्या बद्दलचं मत काय मांडलं होतं? त्यांनी म्हटलं की महाराष्ट्राचं नाव जे होतं हे अगोदर मल्ल राष्ट्र असं नाव होतं. मग सर मल्ल राष्ट्र म्हणजे काय? मल्ल राष्ट्र, मल्लचा अर्थ होत असतो मार, आणि त्यावरून आपण म्हणू शकतोय की महाराष्ट्राचं नाव हे मल्ल राष्ट्र या शब्दाचा अपभ्रंश होऊन यामध्ये इव्हॉल्युशन होऊन तयार झालेलं आहे असं म्हटलं गेलं. आणि हे मत कोणी मांडलेलं होतं? हे डॉक्टर ओपर्ट यांचं म्हणणं होतं. म्हणून तुम्हाला जोड्या नावामध्ये विचारलं जाऊ शकतंय की महाराष्ट्राच्या नावासंदर्भामध्ये खाली दिलेल्या संशोधकांनी कोणती मतं मांडली किंवा कोणती नावं मांडली या संबंधित योग्य जोड्यांचा पर्याय निवडा. मग तुम्हाला ओपर्टच्या संबंधित विचार करावा लागेल की डॉक्टर ओपर्ट यांनी जे नाव मांडलेलं होतं ते मल्ल राष्ट्रवरून महाराष्ट्र असं हे नाव तयार झालं असं त्यांचं म्हणणं होतं. दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर जॉन विल्सन. डॉक्टर जॉन विल्सनचं म्हणणं होतं की एक मोल्सवर्थचं बुक आहे आणि त्याची प्रस्तावनेमध्ये महाराष्ट्र असा उल्लेख आहे.
असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मोल्सवर्थच्या प्रस्तावनेमध्ये एका रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला दिसेल की प्रस्तावनेमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख ऍज इट इज महाराष्ट्र म्हणूनच आपण बघतोय. आणि हे जे मत आहे हे डॉक्टर जॉन विल्सन यांनी मांडलेलं आपण बघू शकतो. महाराष्ट्राच्या नावाचा संबंधित तिसरा पॉइंट मांडला होता डॉक्टर भांडारकर यांनी. डॉक्टर भांडारकरांचं म्हणणं होतं की एक संस्कृत स्वरूप आहे राष्ट्रिक शब्दाचं, त्यावरून म्हणजे राष्ट्रिक एक संस्कृत स्वरूप आहे, राष्ट्रिकच एक संस्कृत स्वरूप आहे, आणि मग या राष्ट्रिक वरून महाराष्ट्र असं नाव जे आहे हे थोडंसं आपल्याला चेंज झालेलं बघायला मिळतं. हे नावामध्ये इव्हॉल्युशन झालेलं बघायला मिळतं. संबंधित डॉक्टर काने यांचं असं म्हणणं आहे की नेमकं महाराष्ट्राच्या संबंधित महाराष्ट्राचा जो उल्लेख आपण बघतो तर एक महान राष्ट्र आहे म्हणून याला आपण महाराष्ट्र म्हणून बघतो, म्हणून महान राष्ट्राचा उल्लेख हळूहळू हळूहळू हळू महाराष्ट्र असा केला गेलेला आपण बघू शकतो. देन डॉक्टर जोशींचं म्हणणं होतं की महाराष्ट्राच्या संबंधित एक कानडी शब्द आहे जो आहे मरहट्ट. आता मरहट्ट यामध्ये दोन्ही शब्दांचा एक वेगवेगळा अर्थ आहे. मर म्हणजे काय असतंय झाड, आणि हट्ट म्हणजे काय तर धनगर. आलं लक्षात? येस. मग आता मला यामध्ये दिसेल की मरहट्ट या कानडी शब्दापासून हळूहळू महाराष्ट्र हा शब्द तयार झालेला दिसतो की ज्याचा एक आपल्याला अर्थही समजतो. आणि आपण सहावा एक पॉइंट बघतो की महानुभाव वाङ्मयामध्ये तुम्हाला दिसेल की आर्य लोक जे होते हे दक्षिणेमध्ये आले. आर्य लोक दक्षिणेत आले म्हणजे हे आर्यवर्त लोक दक्षिणेत आले, आणि जेव्हा हे आर्यवर्त लोक दक्षिणेमध्ये आले त्यावेळेला त्यांनी 6 नवीन राष्ट्र स्थापन केलेले होते. आणि हे जे 6 नवीन राष्ट्र होते त्यापैकी एक महाराष्ट्र की जे महंतांचं राष्ट्र म्हणून ओळखलं जायचं, म्हणून या महंतांच्या राष्ट्रालाच आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र असं या ठिकाणी म्हणत असतो. आलं लक्षात? येस. सो हा एक पॉइंट जो आहे हा व्यवस्थित लक्षात असू द्या. काळजीपूर्वक सेशनकडे लक्ष द्या. बाकी तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस, नोट्स वगैरे सगळं मिळणार आहे. मेन जो फोकस तुम्हाला ठेवायचा आहे तो या ठिकाणी ठेवा की मी काय शिकवतोय, काय सांगतोय तुम्हाला. आलं लक्षात? सो आज सेशन झाल्यानंतर नंतर काही परत मी तुम्हाला हा टॉपिक नाही शिकवणार. नंतर तुमच्याकडे रेकॉर्डेड सेशनच अवेलेबल असणार आहे. सो मेक शुअर की तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या, या गोष्टींकडे लक्ष द्या. नंतर तुम्हाला नोट्स वगैरे जे काढायचे ते रेकॉर्डेड सेशन बघून तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळा नोट्स काढू शकता. तुम्हाला इंग्लिश आणि मराठी सेपरेट परत नोट्स पण मिळणार आहेत टीमकडून सेपरेटली. तुम्हाला या माझ्या क्लासच्याही नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. सगळं मिळणार आहे तुम्हाला. फक्त मेन फोकस एकच असू द्या की आपण काय शिकतोय, आपण का आलेलो आहोत या ठिकाणी आणि काय आपल्याला अभ्यासायचंय. आलं लक्षात? ज्यावेळेस तुमचा हा फोकस सुटला तुम्ही त्या ट्रॅक पासून बाहेर जाणार. त्यामुळे मेन फोकस की जो क्लासचा टाइम असतो तुमचा त्यावेळेस टोटल फोकस तुमचा फक्त शिकवण्याकडे असू द्या. तुमचं एकही मिनिट वाया घालणार नाही, मी एवढं 100% सांगतो तुम्हाला. ठीक आहे? काळजीपूर्वक लक्ष द्या. ठीक आहे. आता सर या गोष्टी तर कळल्या की महाराष्ट्राच्या नावासंबंधित आपल्याला इव्हॉल्युशन कसं झालेलं आहे हे प्रॅक्टिकली समजलं. अच्छा ठीक आहे. मग आता एक काम करूया की महाराष्ट्राच्या संबंधित मध्ये आपल्याला अजून काही टेक्निकल गोष्टी बघायच्या आहे. ते म्हणजे काय की महाराष्ट्राचं स्थान विस्ताराची रचना, महाराष्ट्राचं लोकेशन आणि त्याचा एक्सटेंट कसा आहे. बरोबर की? मग लोकेशन आणि एक्सटेंट म्हणजे काय? स्थान आणि विस्तार. आता ऑलरेडी आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की महाराष्ट्र राज्य जे आहे हे एक महत्वपूर्ण राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे? 1 मे 1960 मध्ये स्थापना झाली. बरोबर की नाही? आणि ज्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस महाराष्ट्राचं स्वरूप कसं होतं? त्यावेळेस आपल्याला 26 जिल्हे बघायला मिळत होते आणि त्यावेळेस 4 प्रशासकीय विभाग होते. त्यावेळेसचे 4 महाराष्ट्राचे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन होते, 4 प्रशासकीय विभाग, त्यामध्ये कोकण, पुणे, औरंगाबाद म्हणजे आजचा छत्रपती संभाजीनगर, आणि नागपूर. आलं लक्षात? बट आज आपण जर कन्सिडर केलं तर जिल्ह्यांची संख्या झालेली आहे 36 आणि प्रशासकीय विभागांची संख्या झालेली आहे 6. म्हणजे यात आपल्याला 10 नवीन जिल्हे तयार झालेले दिसतात आणि 2 नवीन प्रशासकीय विभाग. मग सर नवीन प्रशासकीय विभाग कोणते येतात? एक आहे तुमचं नाशिक आणि दुसरं आहे अमरावती. सो आज आपल्याकडे असे पूर्ण टोटल तुम्हाला 6 प्रशासकीय विभाग दिसतील: कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि अमरावती. आलं लक्षात? बरं, मग सर भारताच्या बाबतीत जसं तुम्ही सांगितलं की भारत जो आहे हा ऑलरेडी उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे
आणि भारत उत्तर पूर्व गोलार्धात आहे, याचाच अर्थ की महाराष्ट्र राज्य सुद्धा भारताचाच एक भाग आहे, अविभाज्य घटक आहे, म्हणजे महाराष्ट्र सुद्धा उत्तर पूर्व गोलार्धातच आहे. मग यात सर महाराष्ट्राचे टोटल 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आपण बघतो. ज्यांच्याकडे रेफरन्सेसमध्ये 29 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश असेल, 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश असेल, त्यांनी माहिती थोडी अपडेट करून घ्या. ठीक आहे. सो 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि 28 घटक राज्य आहे. याचं कारण, अगोदर 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते. ज्या वेळेला जम्मू काश्मीरचं विभाजन झालं, म्हणजे राज्य दर्जा काढून घेतला आणि त्याचं युनियन टेरिटरी केलं, तर एक राज्य कमी झालं आणि 2 युनियन टेरिटरी वाढले होते, बरोबर की नाही. मग त्याचा अर्थ काय झाला की त्यावेळेस 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश झाले. पण परत दादर नगर हवेली आणि दमन दीवचं एकत्रीकरण केलं गेलं आणि तो एकच केंद्रशासित प्रदेश म्हटला गेला. त्यामुळे 9 वरून ती संख्या 8 वर झाली. म्हणून तुम्हाला दिसेल की 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशाची ही रचना आहे आजच्या दिवसाला. आणि ह्या 28 पैकी आपण महाराष्ट्र एक राज्य बघतो की भारत हा पूर्णपणे उत्तर पूर्व गोलार्धात आहे आणि संबंधित महाराष्ट्र सुद्धा उत्तर पूर्व गोलार्धातच आहे, हा त्याचा आपल्याला अर्थ या ठिकाणी समजून येतो. ठीक आहे सर, हरकत नाही, पॉइंट व्यवस्थित समजतोय. बरं, मग सर अक्षवृत्त रेखावृत्त नुसार जर आपण महाराष्ट्राचा विस्तार बघितला तर हा विस्तार नेमकं कशा प्रकारे आपल्याला कन्सिडर करता येऊ शकतो, म्हणजे या विस्तारासंबंधित आपण काय पॉइंट्स इथे लक्षात घेणार, त्याचं आपल्याला काय म्हणता येईल. बघा, अक्षवृत्त म्हणजे पूर्णपणे आडव्या रेषा असतात. आलं लक्षात. कधीही तुम्हाला अक्षवृत्त रेखावृत्त विस्तारामध्ये नंबर्सच्या पुढे उत्तर किंवा दक्षिण शब्द आलेला असेल तर समजून घ्यायचं की ते अक्षवृत्त आहे. आणि जेव्हाही नंबरच्या पुढे तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम शब्द आलेला असेल तर समजून घ्यायचं ते उभे रेखावृत्त आहे. एवढं सोपं आहे. बऱ्याच वेळेला इथेच कन्फ्यूज होतात बरेच जण, म्हणून मी इथेच तुम्हाला अंडरलाईन करून तुम्हाला दाखवून देतो की काय फरक आहे, तुम्हाला फोकस कुठे करायचा आहे, या गोष्टी तुम्ही इथे बघा. हे बघा, हा तुमच्यासाठी मेन फोकस पॉइंट असेल. आलं का लक्षात सर्वांना? येस. जिथेही उत्तर किंवा दक्षिण शब्द आला तर समजून घ्यायचा आडव्या लाईन्स बद्दल बोलताय, आणि जेव्हाही पूर्व किंवा पश्चिम शब्द आला तर समजून घ्या उभ्या लाईन्स बद्दल बोलतोय. आता ऑलरेडी भारत सर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे, याचा अर्थ अक्षवृत्त रेखावृत्त विस्तारामध्ये उत्तर आणि पूर्व शब्द असेल. दक्षिण आणि पश्चिमचा तर संबंधच येणार नाही, कारण ऑलरेडी भारत जो आहे हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. त्यामुळे आपण त्याचं स्वरूप जे आहे हे त्या अनुषंगाने आपण व्यवस्थित लक्षात घेत असतो की जिथे आपल्याला काही कन्फ्युजन येणार नाही. या मॅपकडे तुम्ही बघा. आता भारताच्या संबंधित विचार केला तर भारत या ठिकाणी बघा, हे मूळ रेखावृत्त आहे आणि हे आपण बघत असतोय मूळ अक्षवृत्त आहे. आणि या मूळ रेखावृत्त आणि अक्षवृत्त म्हणजे काय, हा विषुववृत्त आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेला भारत आहे आणि मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेला भारत आहे, बरोबर की नाही. म्हणजे भारत काय झाला, भारत आपल्याला या ठिकाणी दिसतोय की हा उत्तर पूर्व गोलार्धाचा एक घटक आहे, बरोबर की नाही. मग सर भारत जर उत्तर पूर्व गोलार्धाचा घटक आहे तर महाराष्ट्र या भारताचाच एक भाग आला ना, मग महाराष्ट्र सुद्धा त्याचाच एक घटक म्हटला जाईल. मग अक्षवृत्त रेखावृत्त विस्तारांची रचना ज्यावेळेस तुम्ही अभ्यासतात त्यावेळेस तुम्हाला हे बघावं लागेल की या ठिकाणी सुरुवात जी आहे ही खालून वरती होत असते, म्हणजे विषुववृत्ताच्या जवळपासून सुरुवात होत असते. मग या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला दिसून येतंय की महाराष्ट्राचं जे पूर्ण लोकेशन विस्तार आपण बघतो तो लोकेशन विस्तार काय आहे या ठिकाणी पहिल्यांदा इथे बघून घ्या, मग मॅपवर सांगतो मी तुम्हाला. 15°48 ते 22°6 उत्तर गोलार्धामध्ये आहे, त्यामुळे उत्तर हा शब्द इथे असेल. रेखावृत्त निहाय बघितलं तर 72°36 ते 80°54. बरं सर हीच गोष्ट आम्हाला तुम्ही मॅपवर पण एकदा दाखवून द्या बरं, म्हणजे समजेल. बघा दिसतंय का, 15°8 उत्तर ते 22°2 उत्तर, 72°6 पूर्व ते 80°9 पूर्व. म्हणजे हा झाला तुमचा अक्षवृत्त रेखावृत्त विस्तार की ज्यामध्ये भारताच्या संदर्भात विचार केल्यावर महाराष्ट्र राज्याचं दक्षिण पॉइंट आणि महाराष्ट्र राज्याचा उत्तर पॉइंट, महाराष्ट्र राज्याचा पश्चिम आणि पूर्व पॉइंट हे आपण इथे नोट केले. मग हा झाला महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्त रेखावृत्त विस्तार की जो टेक्निकली तुम्हाला विचारला जातो.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सुद्धा जो पॉइंट मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, कारण यावर सुद्धा प्रश्न डायरेक्टली येऊ शकतो, त्यामुळे गाफील राहू नका. आलं लक्षात? हा, की सर हा होऊन जाईल सर किंवा येऊन जाईल सर, बघून घेऊ, असं नाही. या लक्षात घ्या, यातले प्रत्येक पॉइंट महत्वाचे आहेत. बरं, मग महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती येते, तर महाराष्ट्राचं टेक्निकल क्षेत्रफळ आपण बघू शकतो की 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपण या ठिकाणी बघतो. आणि क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा ज्यावेळेस तुम्ही सिक्वेन्स बघतात तर टोटल सिक्वेन्स मध्ये राजस्थान, एमपी आणि महाराष्ट्र रिस्पेक्टिव्हली फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हा एक पॉइंट आपण या ठिकाणी बघू शकतो. आलं लक्षात सर्वांना? येस, आय ऑलरेडी टोल्ड एव्हरीवन की ज्यामध्ये ही बॅच बायलिंग्वल बॅच आहे, बट देर इज नो ऑथेंटिक रेफरन्स टू महाराष्ट्र. सो तुम्हाला महाराष्ट्र संबंधित काही पॉइंट्स मराठीमध्येच करावे लागतील. आलं लक्षात? सो काही पॉइंट्स मी तुम्हाला मराठीमध्ये शिकवेल, काही पॉइंट्स मी तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकवेल, आणि तुम्हाला क्लास नोट्स ऑलरेडी मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये मिळणार आहे. सो डोंट मेक अ इश्यू रिलेटेड टू दॅट. आलं लक्षात? यामध्ये काही मोठा इश्यू नाहीये. हा आलं सगळ्यांना समजलं का? येस. सो पॉइंट, आणि ऑलरेडी मी जे आहे ते क्लिअर केलेलं आहे गोष्टी, हे तुम्ही समजून घ्या सगळं. आलं लक्षात? सो पॉइंट इथे लक्षात घ्या. पहिला पॉइंट आपण बघतोय राजस्थान. दिस इज ऑल फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. आलं लक्षात? सो फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे तुम्ही फक्त फॅक्ट्स कडे लक्ष द्या. आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी ऑथेंटिक रेफरन्स जर तुम्हाला वापरायचा आहे तर तो AB सौदींचा महाराष्ट्राचा भूगोल हे तुम्ही ऑथेंटिकली वापरायचं आहे. ठीक आहे? येस. मग राजस्थान पहिला आहे, MP दुसरा आहे आणि महाराष्ट्र या ठिकाणी तिसरा आहे. हे या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही बघा सिक्वेन्सनुसार. आता जर तुम्ही ओव्हरऑल इंडियाच्या क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तर 9.36% हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आलं लक्षात सर्वांना? बरं, मग आता यात थोडासा अजून आपण इनडेप्थ पार्ट बघायला जाऊ. अजून थोडंसं खोलातली माहिती आपण या ठिकाणी बघूया आता, की ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राच्या संबंधित त्याचा एक्सटेंट बघत असतात. एक्सटेंटचा अर्थ होत असतो त्याचा विस्तार, एक्सटेंट ऑफ महाराष्ट्र. आता महाराष्ट्राचा जो शेप कन्सिडर केला जातो हा मोस्ट ऑफ ट्रायंग्युलर केला जात असतो, त्रिकोणाकृती शेप आहे. बरोबर की? त्रिकोणाकृती महाराष्ट्राचा एक शेप आहे की ज्याचा बेस पॉइंट जो आहे हा तुमचा कोकण रिजन मध्ये आहे आणि ज्याचा हेड पॉइंट जो आहे हा तुमचा विदर्भ रिजन मध्ये आहे. आलं लक्षात? जो की गोंदिया हा त्याचा आपण हेड पॉइंट कन्सिडर करू शकतो, आणि कोकण जो पट्टा आहे, कोकण बेल्ट जो आहे हा आपण या ट्रायंग्युलर शेपचा एकंदरीत आपण या ठिकाणी बेस कन्सिडर करू शकतो. आलं लक्षात? आता या ओव्हरऑल गोष्टीमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं? मग पाया कोकणामध्ये आहे आणि निमुळत टोक म्हणजे त्याचा हेड पॉइंट इथे तुम्हाला दिसतोय. अच्छा, ठीक आहे सर, मग हा एक ट्रायंग्युलर शेप दिसतोय, बट महाराष्ट्राच्या संबंधित मध्ये नॉर्थ टू साऊथ डिस्टन्स किती येतो? तर हा डिस्टन्स आहे ऑलमोस्ट 700 किलोमीटर. आणि महाराष्ट्राचा वेस्ट टू ईस्ट किंवा ईस्ट टू वेस्ट पॉइंट जर आपण बघितला तर हा स्ट्रेट लेंथ नुसार तुम्हाला दिसतोय 800 किलोमीटर. आलं लक्षात? सो यामध्ये तुम्हाला दिसेल की ही पर्टिक्युलर त्याची रचना आहे. आणि राहिला विषय कोस्टल रिजन, तर कोस्टल रिजन मध्ये 720 किलोमीटरचा आपल्याला त्याचा किनारा बघायला मिळत असतो. आलं लक्षात? सो ही त्याची पर्टिक्युलर एक रचना तुम्ही लक्षात ठेवायची आहे. अच्छा, ठीक आहे सर, आता या सगळ्या गोष्टींमध्ये अजून काय पॉइंट आपल्याला बघायला मिळतो? मग आता या अजून असलेल्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला टेक्निकली महाराष्ट्राच्या संबंधित मध्ये जेव्हा राजकीय आणि प्रशासकीय रचना बघतात तर महाराष्ट्राच्या संबंधित आजूबाजूला आपल्याला शेजारी काही राज्य लागून आहेत हे आपण बघतो. महाराष्ट्राच्या शेजारी सुद्धा आपल्याला काही राज्य लागून आहेत हे आपण इथे अगदी आवर्जून बघत असतो. मग यामध्ये तुम्हाला हा थोडासा टेक्निकल पार्ट बघावा लागेल की यामध्ये मॅप अनालिसिसचा हा घटक आहे, त्यामुळे थोडं मॅपवरच मी काही गोष्टी सांगतो म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्यापैकी समजेल. एक गोष्ट लक्ष घ्या, महाराष्ट्राच्या भोवती जर तुम्ही क्लॉकवाईज प्रमाणे बघितलं, क्लॉकवाईज बोलतोय मी, क्लॉकवाईज म्हटलं म्हणजे काय की या ठिकाणी महाराष्ट्राला लागून असलेले जे स्टेट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला क्लॉकवाईज डायरेक्शन नुसार गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा बघायला मिळतोय ऍज अ स्टेट म्हणून. आणि एक युनियन टेरिटरी महाराष्ट्राला कनेक्ट आहे जो तुम्हाला दादर नगर हवेलीचा पार्ट इथे दिसतोय. आलं लक्षात? सो एक युनियन टेरिटरी आहे आणि 6 स्टेट्स आहेत की जे महाराष्ट्राला टोटली कनेक्ट आहेत.
आता महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवसाला आपण बघू शकतोय की महाराष्ट्रात टोटल 36 जिल्हे आहेत आणि या टोटल 36 जिल्ह्यांचा विचार जर केला तर त्याच्यापैकी काही जिल्हे असे आहेत की जे तुम्हाला आजूबाजूच्या राज्यांना कनेक्टेड आहेत, बरोबर की नाही. पूर्णपणे तुम्हाला हे बघायला मिळेल की तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे की पूर्ण जे आजूबाजूचे आपले राज्य आहेत तर त्या राज्यांच्या संबंधित तुम्हाला बघायला मिळणार आहे की एकंदरीत रचना कशी आहे, बरोबर की नाही. हा, मग आता या पॉइंटमध्ये तुम्ही लक्ष द्यायचं आहे की पहिला मुद्दा जो आपण बघतो तो म्हणजे काय, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, गुजरात राज्याला लागून असलेले हे जिल्हे आहेत. आता तुम्ही पहिल्यांदा फक्त एक काउंटिंग हे करू आपण की आजूबाजूच्या राज्यांना लागून असलेले महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची टोटल संख्या किती आहे. जसं की बघा या ठिकाणी एक पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. म्हणजे याचा अर्थ काय झाला की महाराष्ट्रात 36 जिल्हे, 36 जिल्ह्यांपैकी सर 20 जिल्हे असे आहेत की जे आपल्या शेजारच्या राज्यांना कनेक्टेड आहेतच. मग 20 जिल्हे कोणते, तर त्याचं तुम्हाला पूर्ण नावं वगैरे मी दिलेलं आहे, जे की येलो कलरमध्ये नावं आहेत. आणि जे व्हाईट कलरमध्ये असलेले नावं किंवा सर्कल केलेले जे नावं दिसत आहेत, जे महाराष्ट्रातले जिल्हे तुम्हाला दिसत आहेत, याचा अर्थ असा आहे की हे जिल्ह्यांची सीमा कोणत्याही शेजारच्या राज्याला लागून नाही. मग असे उरले किती, तर असे उरलेले तुम्हाला दिसणार आहे 16 जिल्हे की ज्यांची सीमा कोणत्याही राज्याला कनेक्टेड नाही. आलं लक्षात सर्वांना. सो हा त्याचा एक फॅक्च्युअल डेटा तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट बघावा लागेल आणि ह्या गोष्टीवर तुमचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार होतात बरं का. मग ते मॅप रिलेटेड असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर स्टेटला क्लॉकवाईज पद्धतीने किंवा अँटी क्लॉकवाईज पद्धतीने. आता क्लॉकवाईज पद्धत कशी आली, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार हा क्लॉकवाईज पॅटर्न झाला ना. समजा तुम्हाला गुजरातला लागून असलेले जिल्हे जर अँटी क्लॉकवाईज विचारले तर तुम्हाला उलटा क्रम लागेल, म्हणजे नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर असा त्याचा क्रम येणार. सो हे क्वेश्चन्सचे अप्रोच मी जे बोलतोय ते लक्षात असू द्या, कारण ह्या माहितीवर आधारित हा जो मॅप तुम्हाला दिसतोय याच्यावरच अनेक सारे प्रश्न तयार होत असतात. समजतंय. समजा तुम्हाला असा काही एखाद्या जिल्ह्यांचा ऑप्शन विचारला जाऊ शकतोय की खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. संदर्भ काय असेल की महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांना लागून असणारे जिल्हे. मग त्यात समजा तुम्हाला एखादा ऑप्शन जर असाच वेगळा देऊन टाकला, जसं की समजा जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, तर तुम्हाला तो ऑप्शन ऍज अ रॉंग म्हणून कन्सिडर करावा लागेल, कारण अकोला तर कोणत्या राज्याला लागून नाही येत ना. समजताय का. सो हा आपण इथे पॉइंट बघायचा आहे. मग तुम्हाला थोड्या आणि असे तुमचे ह्या गोष्टींवर असे इझिली सिली मिस्टेक होतील ना, तुम्ही विचारही नाही करू शकणार. म्हणून मी जो मेन फोकस करायला लावलो ना तुम्हाला, की तुम्ही शिकण्याकडे जास्त लक्ष द्या. तुम्ही काही नाही, तुम्ही अटेम्प्ट करून येणार आणि म्हणणार सर काही नाही सर सिली मिस्टेक झाली, पण ती का झाली, ती होण्याची गरजही नव्हती त्यामध्ये, जर तुम्ही क्लास व्यवस्थित समजून घेतायत तर. कारण अप्रोच इज मोस्ट इम्पॉर्टंट. रेफरन्स आता एक लक्षात घ्या, तुमच्या सगळ्यांकडे सेम रेफरन्स तुम्ही फॉलो करणार आहेत, बरोबर की नाही. महाराष्ट्राचा भूगोल AB सौदींचा तुम्ही मराठी रेफरन्स ऍज इट इज मराठीच अवेलेबल आहे, तुम्ही तेच फॉलो करणार. बट तुमच्या प्रत्येकाच्या रेफरन्स फॉलो करण्यामध्येही फरक असणार आहे, कारण तुमचा माइंडसेट प्रत्येकाचा वेगळा आहे. तुम्ही काय बघतायत, त्याच्यातून काय पिक करतायत आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही ती इन्फॉर्मेशन युटिलाइज करतायत, हे तुमच्या इंडिव्हिज्युअल बेसिसवर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ते करणार. बट तो इंडिव्हिज्युअलनेस तुमचा वेगवेगळा जो पॉइंट आहे तो एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की काय करायचंय ऍक्च्युअल मध्ये. आलं लक्षात सर्वांना. येस, हा आहे ना, न्यूज मध्ये पण आहे. बट आता ऑलरेडी पॉइंट काय आहे की जो ऑथेंटिक आता जो वाढलेला जो डेटा आहे तो अजून ऑथेंटिक रेफरन्सेस मध्ये आलेला नाहीये. तो ऍज अ पॉइंट तुम्ही ओनली करंट अफेअर म्हणून बघू शकता. समजताय का. ऑलरेडी मी तेच पॉइंट तुम्हाला सांगतोय की महाराष्ट्राच्या किनाऱ्याची लांबी ही 877 ही ऍज अ करंट रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात घ्या. अजून ती थ्रू आउट रेफरन्सेस मध्ये अपडेट झालेली नाहीये. आलं लक्षात. हा, तो पॉइंट ऍज अ करंट अफेअरचा प्रश्न ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही त्याला तीच नवीन जी लांबी आहे तीच त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. पण जर पर्यायामध्ये दोन्हीही ऑप्शन असतील, जुनी पण आणि नवीन पण, तर त्यात तुम्ही नवीन ऑप्शन चॉईस करायचा. मग आलं लक्षात सर्वांना, कारण तो प्रश्न आपण करंट रिलेटेड लक्षात घ्यायचा. पण जर त्या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये नवीन नसेल पण जुनी लांबी असेल तर मग तुम्हाला ती जुनीच लांबी कन्सिडर करावी लागेल, कारण ऑथेंटिक सगळ्या रेफरन्सेस मध्ये अजूनही तीच जुनी लांबी आहे.
अजून ती फुल्ली ऑथेंटिकली अपडेटेड झालेली नाहीये सर्व ठिकाणी. हा, तुम्हाला सांगितलं गेलंय की हा महाराष्ट्राच्या किनारपट्टी आणि भारताच्या किनारपट्टीमध्ये लांबीमध्ये फरक आहे, बट तो जो ऑथेंटिक डेटा आहे अजून तो सर्क्युलेट पूर्ण झालेला नाहीये. ऑफिशियल अनाउन्समेंट झालं, न्यूजमध्ये आलं, सगळ्या गोष्टी आल्या, म्हणून मी सांगितलं की तो प्रश्न तुम्ही ऍज अ करंट म्हणून विचारात घ्यायचा, करंट अफेअरमध्ये. आलं लक्षात? वाटल्यास तर मी तुम्हाला या ठिकाणी तो पॉईंट जो आहे लांबीचा लिहून देतो, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज राहणार नाही. पण एक लक्षात घ्या, कन्फ्यूज व्हायचं नाहीये याचा अर्थ तोच पॉईंट सांगतोय मी की तुम्ही हाच पॉईंट लक्षात ठेवायचा की हे आपण विसरायचं नाही. नवीन अपडेटेड जर आपण बघितलं तर 877 किलोमीटर याला आपण अपडेटेड म्हणूया आणि हा तुमचा करंट अफेअरचा डेटा आपण म्हणूया. ओके, हा, सो हा पॉईंट लक्षात असू द्या. ठीक आहे, बरं. आय होप माझं बोलणं तुम्हाला कळलं असेल. आता हा जो मॅप मी तुम्हाला सांगितला ना, या मॅप बेसिसवर थोडंसं टेक्निकल इन्फॉर्मेशनकडे जाऊ आपण जरा, म्हणजे तुम्हाला त्यातल्या गोष्टी ज्या आहेत या व्यवस्थित कळतील. ऑल इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, काळजीपूर्वक लक्ष द्या. ऑलरेडी महाराष्ट्राला लागून असलेले जर तुम्ही राज्यांचा विचार करतायत, लक्ष द्या बरं का, की महाराष्ट्राचा राजकीय आणि प्रशासकीय भूगोल हा अगदी सिम्प्लिफाईड पद्धतीने तुम्ही अभ्यासू शकतात आणि मोजक्या पॅटर्नने अभ्यासू शकतात, जो की मी तुम्हाला आता सांगतोय. काळजीपूर्वक लक्ष द्या की गुजरात राज्याला 4 जिल्हे लागून आहेत आणि त्याचा पूर्ण क्लॉकवाईज सिक्वेन्स जो आहे, आता मी तुम्हाला हा जो पूर्ण सिक्वेन्स देतोय हा क्लॉकवाईज आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेनुसार आहे. आलं लक्षात? मग आता पॉइंट काय आला की या ठिकाणी पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार, पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार हे पूर्ण 4 जिल्हे तुम्हाला दिसतील की जे महाराष्ट्राला लागून आहे. आता तुम्हाला सर हे वेगवेगळे कलर का दिसत आहेत त्याचाही अर्थ सांगतो, पण पहिल्यांदा फक्त प्लेन एक अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे की कोणत्या राज्याला कोणते जिल्हे लागून आहे. एमपीला आपण बघू शकतो की सगळ्यात जास्त तुम्हाला जिल्हे लागून दिसतील, 8 जिल्हे लागून आहेत. गुजरातला 4 आहेत, गुजरातला 4 आहे, एमपीला तुम्हाला दिसेल 8 आहे. मग एमपीला लागून असलेले कोणते येतात? नंदुरबार, धुळे, क्लॉकवाईज क्रम आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. आलं लक्षात? हा तुमचा पूर्ण क्रम कसा आहे? क्लॉकवाईज सिक्वेन्स आहे, हा लक्षात असू द्या. तुम्हाला सिक्वेन्स बेसिसवर प्रश्न येतात, मग तो एक तर क्लॉकवाईज असेल किंवा अँटी क्लॉकवाईज असेल, म्हणजे तुम्हाला या जिल्ह्यांच्या क्रमामध्ये तुम्हाला एक तर या पद्धतीने किंवा या पद्धतीने तुम्हाला क्रम विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हे लक्षात असू द्या. आलं लक्षात? आणि हा जो पूर्ण क्रम मी तुम्हाला आता या ठिकाणी दिलेला आहे, हा तुमचा पूर्ण क्रम हा क्लॉकवाईज आहे, त्यामुळे तुम्ही ते लक्षात घ्या. हा क्लॉकवाईज क्रम दिलेला आहे. आलं लक्षात? बरं, पुढे छत्तीसगडला तर ऑलरेडी फक्त 2च तुम्हाला जिल्हे बघायला मिळतील, एक आहे गोंदिया आणि गडचिरोली. तेलंगणाचा जर विचार केला तर तेलंगणाला 4 जिल्हे लागून आहेत आणि या 4ही जिल्ह्यांमध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड, तुम्हाला हे 4 जिल्हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत की ज्याला हा कनेक्शन आहे. देन कर्नाटकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कर्नाटकला 7 जिल्हे महाराष्ट्रातले जे लागून आहेत, ते 7 जिल्ह्यांमध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. आलं लक्षात? सो हे तुम्ही नावं लक्षात असू द्या. आलं लक्षात? 7 जिल्हे. गोव्याला फक्त एकच लागून आहे, सिंधुदुर्ग, आणि दादर नगर हवेलीला लागून तुम्हाला बघायला फक्त एकच आपला जो जिल्हा आहे तो म्हणजे पालघर. पण मग पॉइंट तुम्ही नोटीस करा की पालघरला मी सेम कलर मध्ये दर्शवलेला आहे, याचा अर्थ की पालघर गुजरातला पण लागून आहे आणि या ठिकाणी दादर नगर हवेलीला पण लागून आहे. धुळ्याला मी सेम कलर मध्ये दर्शवलं, याचा अर्थ धुळे गुजरातला पण लागून आहे आणि धुळे एमपीला पण लागून आहे. सर मग असे महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आपण कन्सिडर करायचे की जे 2-2 राज्यांना लागून आहेत? मग बरोबर की महाराष्ट्रातले असे किती जिल्हे आपल्याला दिसतील की जे 2 राज्यांना लागून आहेत? त्यामध्ये आपल्याला पहिला जिल्हा बघायला मिळतो तो म्हणजे नंदुरबार, दुसरा जो आहे तो म्हणजे धुळे, तिसरा आहे गोंदिया, चौथा आहे गडचिरोली, 5वा आहे नांदेड, 6वा आहे सिंधुदुर्ग आणि 7वा आहे पालघर. आलं लक्षात? सो सेम पॉइंट तुम्हाला दिसेल की इथे नंदुरबार, धुळे, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, सिंधुदुर्ग, पालघर हे असे तुम्हाला टोटल
7 जिल्हे बघायला मिळतील की जे 7 जिल्हे टेक्निकली 2-2 राज्यांना लागून आहेत. मग सर ते कोणते 2 राज्य येतात की आता नंदुरबारचा विचार जर केला तर गुजरात आणि धुळे म्हणजे गुजरात आणि एमपी ला लागून आहे. धुळे जिल्हा जो आहे तो सेम गुजरात आणि एमपी ला लागून आहे. गोंदियाचा जर विचार केला तर तो एमपी आणि छत्तीसगडला कनेक्टेड आहे आणि गडचिरोलीचा पॉइंट आहे छत्तीसगड आणि तेलंगणाला कनेक्टेड आहे. नांदेडचा पॉइंट तेलंगणा आणि कर्नाटकला कनेक्टेड आहे. सिंधुदुर्ग जो आहे हा कर्नाटक आणि गोवा दोघांना कनेक्टेड आहे. आणि राहिला विषय पालघर की जो गुजरात आणि दादर नगर हवेलीला कनेक्टेड आहे. सो असे 7 जिल्हे महाराष्ट्रात तुम्हाला बघायला मिळतील की जे 2-2 राज्यांना कनेक्टेड आहे. मग टेक्निकली तुम्हाला तो पॉइंट इथे समजून येतो की 2-2 ठिकाणी कसे हे कनेक्टेड असतात. समजलं सर्वांना? येस. सो हा पर्टिक्युलर पॉइंट. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजून एक गोष्ट काय आली की सर महाराष्ट्रातल्या टोटल 36 जिल्ह्यांचा विचार केला तर 20 जिल्ह्यांची सीमा जर बघितली तर तुम्हाला दिसेल की ती कोणत्या ना कोणत्या राज्यांना लागून आहे, शेजारच्या राज्यांना. पण महाराष्ट्रामध्ये 16 जिल्हे असे आहेत की जे 16 जिल्हे आपण म्हणू शकतो की ज्यांची सीमा कोणत्याही शेजारच्या राज्यांना कनेक्टेड नाही. आणि आवर्जून लक्षात ठेवा की हा पूर्ण सिक्वेन्स तुम्हाला क्लॉकवाईज दृष्टीने किंवा अँटी क्लॉकवाईज दृष्टीने विचारला जाऊ शकतो. तो कदाचित रॅन्डम सगळ्या स्टेटच्या कन्सोलिडेट फॉर्ममध्ये असू शकेल किंवा टेक्निकली त्या स्टेट रिलेटेड असेल. एका स्पेसिफिक राज्याच्याही पॉइंट आपण या ठिकाणी दृष्टीने बघू शकतो. आलं सर्वांना? येस. सो हे पॉइंट लक्षात असू द्या. मग सर अजून एक आम्हाला पॉइंट दिसतोय या ठिकाणी की समजा महाराष्ट्राच्या शेजारी असलेले हे जे राज्य आहेत यांचा त्यांना लागून असलेल्या जिल्ह्यांनुसार जर आपण क्रम बघितला तर काय करायचं? तर क्रम कसा येणार बघा. एमपी येणार पहिला, कर्नाटक येणार दुसरा, गुजरात आहे तिसरा, तेलंगणा आहे चौथा, छत्तीसगड आहे पाचवा आणि गोवा आहे 6वा. म्हणजे काय की एमपी ला लागून तुम्हाला दिसतील टोटल 8 जिल्हे आहेत. कर्नाटकला 7 आहे, गुजरातला 4 आहे, त्याच्यानंतर तेलंगणालाही 4 आहे, छत्तीसगडला 2 आहे, रिस्पेक्टिव्हली गोवाला मात्र तुम्हाला दिसेल एकच आहे. आणि दादर नगर हवेली एकच युनियन टेरिटरी आहे, त्यालाही तुम्हाला एकच पॉइंट जो आहे हा या ठिकाणी आपण बघू शकतो. समजलं सर्वांना? सो हे पूर्ण थ्रूआउट पार्ट जे हे लक्षात घ्या. आता ही माहिती मी या पद्धतीने अरेंज केलेली आहे की जेणेकरून तुम्ही मल्टिपल ऑप्शन्सचे क्वेश्चन इथे सॉल्व्ह करू शकता. आलं लक्षात सर्वांना? समजा तुम्हाला यामध्ये असाही प्रश्न विचारला की एमपी आणि छत्तीसगड यांना लागून असलेलं राज्य कोणतं आहे, मग तो टेक्निकल सेम पार्ट तुम्हाला काढावा लागेल, जसं की गोंदिया लागून आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून मग मी याला वेगवेगळ्या कलरने तुम्हाला दर्शवून दिले की जे सेम डिस्ट्रिक्ट्स आपले कनेक्टेड आहेत आपल्या नेबरिंग स्टेट्सला. आलं लक्षात? सो हा एक पॉइंट तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंटली लक्षात ठेवा, ज्यावर तुमचे मोस्ट ऑफ क्वेश्चन्स जे आहेत मित्रांनो हे विचारले जातात आणि जो तुम्ही या ठिकाणी प्रॉब्लेम करायचा नाही. अजून एक पॉइंट आपल्याला या ठिकाणी जो लक्षात घ्यायचा आहे की महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागांच्या संदर्भामध्ये काय काय पॉइंट आहेत. महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागासंबंधित काय पॉइंट्स आहेत ते थोडं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. अजून मला नावं बदलायची आहेत काय काय. ठीक आहे, ऑन टाइम आपण नावं बदलूया, हरकत नाही. ठीक आहे, लक्ष द्या व्यवस्थित. आता यामध्ये तुम्हाला दिसेल की महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग टोटल किती आहे? 6 प्रशासकीय विभाग आहे. आता या स्लाइडवर पण जी इन्फॉर्मेशन आहे ती मल्टीपर्पज आहे, म्हणजे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन अनेक वेगवेगळ्या अप्रोचने बघता येऊ शकते. जसं की सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग कन्सिडर केला तर तो आहे छत्रपती संभाजीनगर, ज्याचं क्षेत्रफळ आहे 64,813 स्क्वेअर किलोमीटर, की जे क्षेत्रफळ
महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 21.06% आहे. ठीक आहे. पण या छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचा जर विचार केला तर त्यात तुम्हाला बघायला मिळणार आहे जिल्हे 8 आहे. काही बॅच मध्ये यायचा बाकी आहे, काही बॅच मध्ये इंडियन जिओग्राफी झालेला आहे. आलं लक्षात? बॅच कोलॅबोरेटेड आहे काही, त्यामुळे काही बॅच मध्ये यायचा बाकी आहे. याचा अर्थ असा नाही की बाकीच्यांना वाटायला पाहिजे की सर कधी झाला काय झाला, असं नाही. काहींचा झालाय, काहींचा यायचा बाकी आहे. ठीक आहे. हा. सो छत्रपती संभाजीनगरचा पॉइंट आपण विचार केला तर यामध्ये तुम्हाला टोटल 8 जिल्हे यामध्ये बघायला मिळतील. कोणाचं काहीच बाकी राहणार नाहीये. फक्त व्यवस्थित लक्ष द्या रे. मी 17 वेळा तेच सांगतोय तुम्हाला. तुमचा सिलेबस मध्ये जेही तुमचे पूर्ण पॉइंट्स आहेत ते सगळे कव्हर करून द्यायची जबाबदारी माझी. ऑलरेडी खूप सारे लेक्चर्स आहेत, त्यामुळे फक्त मेन फोकस तुमचा इथे असू द्या. ठीक आहे. मी परत बोलणार नाही आता. द्यायचं तर द्या, नाही कारण 4 वेळा तुम्ही सांगण्याला एक छोटे मुलं तर नाही येत ना की मी तुम्हाला एक गोष्ट 4 वेळा सांगायची. तो बेटर ऑप्शन आहे की एकदा सांगितलेली गोष्ट तुम्ही सहज सुजान आहात सगळेजण की तुम्हाला समजतंय मी काय बोलतोय आणि सोप्या शब्दात बोलतोय मी त्यातल्या त्यात. याच्यात माझं भलं नाहीये, भलं तुमचं होणार आहे, कारण तुम्ही मला माझ्या गोष्टी ऐकायला आलेल्या आहात. तर ऐकायला आलेले आहेत, टाइम देतायत, तर फोकस ठेवा ना की मी काय सांगतोय या गोष्टींमध्ये. समजतंय? सो थोडं लक्ष द्या या गोष्टींकडे. छत्रपती संभाजीनगर 8 जिल्हे आहेत टोटल. मग 8ही जिल्हे तुम्हाला इथे अगदी सिक्वेन्स नुसार दिलेले आहेत, जे की त्यांच्या क्षेत्रफळानुसार पूर्ण सिक्वेन्स आहे. आलं लक्षात? मग आता पूर्ण सिक्वेन्स जर बघितला तर तुम्हाला असेही प्रश्न येतात आता की पर्टिक्युलर त्या प्रशासकीय विभागामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आणि सगळ्यात छोटा जिल्हा कोणता. तुम्ही नोटीस केलं असेल मागच्या काही एक्झाम्स मध्ये, तर तुम्हाला असे प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. आलं लक्षात की त्यामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात छोटा कोणता. सो इथे सगळ्यात मेन पॉइंट काय येतो मग की छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर सगळ्यात मोठा जिल्हा आहे बीड आणि सगळ्यात छोटा जिल्हा आहे हिंगोली. मग सिक्वेन्स कसा आला? बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर. इथे सुद्धा तुम्ही तेच छत्रपती संभाजीनगरच कन्सिडर करा. ठीक आहे. जालना, उस्मानाबाद जो आहे याला आपण धाराशिव कन्सिडर करा. ठीक आहे. एक काम करतो मी त्याचे नावच बदलून देतो तुम्हाला, म्हणजे व्यवस्थित समजेल. ठीक आहे. बर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली हा त्याचा पूर्ण सिक्वेन्स जो आहे हा इथे आपण बघतो. दुसरा प्रशासकीय विभाग आहे क्षेत्रफळानुसार, तो म्हणजे नाशिक प्रशासकीय विभाग, की ज्याचं क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी 18.70% क्षेत्र व्यापलेलं आहे आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 57,493 स्क्वेअर किलोमीटर. हे नाशिक प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ आहे. आणि नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. मग 5 जिल्हे रिस्पेक्टिव्हली जर बघितलं तर अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. मग नाशिक प्रशासकीय विभागात सगळ्यात मोठा जिल्हा जो आहे नगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, आणि सगळ्यात छोटा जिल्हा जो आहे तो म्हणजे आपल्याला नंदुरबार बघायला मिळतो. आलं लक्षात? बरं सर, ठीक आहे. तिसरा पॉइंट आपल्याला दिसतोय पुणे प्रशासकीय विभागाचा, की पुणे प्रशासकीय विभागाने एकूण महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी 18.60% क्षेत्र व्यापलेलं आहे, ज्याचं टोटल क्षेत्रफळ आहे 57,275 स्क्वेअर किलोमीटर. हे आपण क्षेत्रफळ बघतो आणि यात सुद्धा तुम्हाला 5च जिल्हे समाविष्ट आहे. मग त्या 5 जिल्ह्यांचा सिक्वेन्स कसा येणार क्षेत्रफळानुसार? तर क्षेत्रफळानुसार बघितलं तर पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि या पुणे प्रशासकीय विभागामध्ये जो सगळ्यात मोठा आणि सगळ्यात छोटा जिल्हा आहे, मोठा आहे पुणे आणि छोटा आहे कोल्हापूर. पुढे आपण बघतोय की सर 4थ्या क्रमांकावरचा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे नागपूर. इथे हा सिक्वेन्स लक्षात ठेवा वाटल्यास, म्हणजे तुम्हाला समजणं सोपं होईल. आलं लक्षात? हा. सो 4थ्या क्रमांकावर आपल्याला दिसतोय नागपूर प्रशासकीय विभाग, आणि नागपूर प्रशासकीय विभागाने महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी 16.69% क्षेत्र व्यापलेलं आहे, की ज्याचं 16.69% एरिया and which is 51,377 kilometer
स्क्वेअर किलोमीटर हा तुमचा रिजन आहे, जो की नागपूर प्रशासकीय विभाग आहे. आणि याच्यामध्ये टोटल तुमचे 6 जे जिल्हे आहेत हे समाविष्ट आहेत. मग या 6 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठा जिल्हा जो आहे तो आहे गडचिरोली, त्यानंतर आहे चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा. म्हणजे तुम्हाला गडचिरोली सगळ्यात मोठा आणि भंडारा सगळ्यात छोटा जिल्हा या ठिकाणी बघायला मिळेल. क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागांमध्ये 5वा प्रशासकीय विभाग जो आहे तो आहे तुमचा अमरावती, 14.95 14.95%, की जो तुमचा स्क्वेअर किलोमीटर मध्ये बघितला तर 46,027 स्क्वेअर किलोमीटर आहे. आणि यामध्ये 5 जिल्हे आहेत. 5 जिल्ह्यांमध्ये जो सिक्वेन्स आहे क्षेत्रफळानुसार यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वाशिम. यवतमाळ सगळ्यात मोठा आहे, वाशिम जिल्हा सगळ्यात छोटा आहे. कुठे? अमरावती प्रशासकीय विभागामध्ये. आणि पॉइंट पुढचा येतोय की जो म्हणजे 6वा प्रशासकीय विभाग कोकण प्रशासकीय विभाग, की या सगळ्या प्रशासकीय विभागांमध्ये सगळ्यात मोठा तर छत्रपती संभाजीनगर, पण सगळ्यात छोटा जो आहे हा तुमचा 10% क्षेत्र व्यापणारा कोकण आहे, ज्याचं क्षेत्रफळ आहे 30,728 स्क्वेअर किलोमीटर, की जो फक्त 10% क्षेत्र व्यापतो. पण महाराष्ट्रातले 7 जिल्हे यामध्ये तुम्हाला दिसून येतील. मग 7 जिल्ह्यांचा सिक्वेन्स काय आहे क्षेत्रफळानुसार? रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. म्हणजे कोकणातला सगळ्यात मोठा जिल्हा रत्नागिरी आहे आणि सगळ्यात छोटा मुंबई शहर आहे. जर तुम्ही या बाजूकडून या बाजूकडे गेले तर उतरता क्रम आहे, पण तिकडनं जर या बाजूला आले तर चढता क्रम आहे. उतरता क्रम आणि हा चढता क्रम. आणि इथे तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी, विधानात्मक गोष्टी, विसंगत स्वरूपातले पर्याय वगैरे अनेक सारे प्रश्न तुमचे या एका स्लाइड वरून सुटतात. समजतंय का की या एका स्लाइडचा हा जो पूर्ण कंटेंट जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केला तर तुम्ही अनेक सारे प्रश्न, अनगिनत प्रश्न जे या टॉपिकवरचे हे सॉल्व्ह करू शकतात. आलं लक्षात सर्वांना मी काय सांगितलं तुम्हाला? कोणतीही माहिती आपण अशा पद्धतीने, म्हणून मी तुम्हाला जे म्हणतो ना की नोट्स कधी काढायच्या, पहिल्या वाचनमध्ये जर नोट्स काढल्या असतात तर तुम्ही सगळं थिओरिटिकल इन्फॉर्मेशन काढली असते. 2-3 वेळा रिडिंग झाल्यानंतर जेव्हा तुम्ही नोट्स काढतात, क्लासमध्ये ज्या गोष्टी शिकतात आणि देन नोट्सवर काम करतात, तेव्हा तुम्ही असं कन्सॉलिडेट फॉर्ममध्ये पूर्ण एका ठिकाणी सगळ्या नोट्स ज्या आहेत या काढू शकतात. आणि जे तुम्हाला बेनिफिशियल राहील की कमी माहितीवरून तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करू शकता. समजतंय? कमी माहितीवरून जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही विचार करा, अनेक वेगवेगळे प्रश्न तुम्ही इथे सॉल्व्ह करू शकणार. समजा तुम्हाला प्रश्न विचारला की नागपूर प्रशासकीय विभागामध्ये समाविष्ट जिल्ह्यांमध्ये नागपूरचा क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो, तर तुम्हाला इथे दिसतंय ना की नागपूरचा 3रा क्रमांक लागतोय. पुणे प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळानुसार पुणे जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो, तर तुम्हाला दिसतंय ना की 1लाच क्रमांक लागतो. सर, तिथूनच सुरुवात आहे वास्तविक. समजतंय का? सो ह्या गोष्टी इथे आपण बघतो. आता तुम्हाला अजून याही पेक्षा एक थोडा अजून डिटेल अप्रोच जो आहे हा मी या ठिकाणी देतो, की जो तुम्हाला सर्व महाराष्ट्राची राजकीय प्रशासकीय माहिती एका ठिकाणी सॉर्ट आउट देणार आहे. आता ही जी पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगेल याकडे थोडं व्यवस्थित लक्ष असू द्या, म्हणजे तुमचं टेक्निकली सगळा पॉइंट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे? बरं, आता पहिला पॉइंट आपण या ठिकाणी जो लक्षात घेणार आहोत, पहिला जिल्हा आपण बघणार आहोत छत्रपती संभाजी नगर. छत्रपती संभाजी नगरचा आपण या ठिकाणी विचार करतोय. आलं लक्षात? ठीक आहे. आता जे काही पॉइंट्स मी इथे बोलेल थोडं काळजीपूर्वक लक्ष असू द्या सर्वांनी. ठीक आहे? छत्रपती संभाजीनगर हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रातला. अच्छा, ठीक आहे सर. म्हणजे काय की क्षेत्रफळानुसार क्रमांक बघितला तर सर फर्स्ट क्रमांक आहे. आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर टोटल 8 जिल्हे आहे. 8 जिल्ह्यांसह तालुक्यांची संख्या किती येते ते, म्हणजे या पर्टिक्युलर छत्रपती संभाजीनगरमध्ये 76 तालुके तुम्हाला इथे बघायला मिळतील. 76 तालुके.
आणि या पर्टिक्युलर महाराष्ट्राच्या या फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मध्ये अजून एक तुम्हाला प्रश्नांचा विचार करता येऊ शकतो की एक्झॅक्टली छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागाला लागून असलेले इतर प्रशासकीय विभाग कोणते येतात. मग या छत्रपती संभाजीनगरला लागून असलेले इतर प्रशासकीय विभाग जर कन्सिडर केले तर तुम्हाला दिसेल बाजूला नाशिक प्रशासकीय विभाग पण लागून आहे, बाजूला अमरावती पण लागून आहे आणि पुणे प्रशासकीय विभाग सुद्धा लागून आहे. आणि ह्या टेक्निकल गोष्टी तुम्ही जेव्हा व्यवस्थित ऑब्झर्व करणार तेव्हाच तुम्हाला बघायला मिळतं. समजताय का. आता तुमच्यासाठी 2 मी होमवर्क तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, एक काम करूया, पहिले मी तुम्हाला होमवर्क देतो म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहतील. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जो होमवर्क मी दिलेला असतोय तो तुम्हाला करायचाच आहे, कारण त्यामागे पण काही उद्देश असतोय माझा ते देण्यामागे. ठीक आहे, म्हणजे असं नाही की हा सर कोण सर थोडी ना चेक करायला येतं आपण केला नाही केला. स्वतःशी प्रामाणिक राहा हे मला म्हणायचं आहे. ठीक आहे, पहिला पॉइंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे महाराष्ट्रातली जिल्हा निर्मिती. महाराष्ट्रातली जिल्हा निर्मिती जे 10 नवीन जिल्हे तयार झालेले आहेत. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला ते क्रमाने लक्षात घ्यायचे आहेत. क्रमाने प्लस त्यांचा मूळ जिल्हा कोणता होता, आलं लक्षात, आणि त्यांच्या डेट्स काय होत्या. या बेसिसवर तुम्हाला एक सिंपल टेबल तयार करायचं आहे. एक सिंपल टेबल तयार करायचं आहे व्यवस्थित, की ज्यामध्ये महाराष्ट्राच्या जिल्हा निर्मितीमध्ये मूळ जिल्हा, ठीक आहे, त्याची डेट काय आहे आणि त्याचा नवीन तयार झालेला जिल्हा कोणता. म्हणजे काय की मूळ जिल्ह्यापासून एक कोणता तरी नवीन जिल्हा तयार झालेला आहे ना, हे तर सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे की नाही. मग मूळ जिल्ह्यापासून जर एक नवीन जिल्हा तयार झालाय तर ते तुम्हाला एक व्यवस्थित टेबल तयार करायचं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जर तुम्हाला मी या ठिकाणी सांगितली ती म्हणजे काय की आता जोही थेरॉटिकल पार्ट मी तुम्हाला या क्लासमध्ये शिकवलेला आहे, क्लासमधील हे सगळे पॉइंट्स जे आहेत हे तुम्हाला मॅप अनालिसिस करायचं आहे. आलं लक्षात, की जेणेकरून मी जे बोलतोय ते तुम्ही मॅपवर चेक करायचंय. हे देण्यामागचं कारण मग तुम्ही दाखवू शकता ना सर स्क्रीनवर मॅप, मी न दाखवण्याचंही कारण सांगतो. जेव्हा तुम्ही मी शिकवलेल्या गोष्टी स्वतः मॅपवर ऑब्झर्व करणार, तुमच्या हाताखालून डोळ्यासमोरून जेव्हा त्या गोष्टी जातील तेव्हा तुम्हाला त्या परमनंटली लक्षात राहतील. टेक्निक मी तुम्हाला सांगतोय, बट त्या टेक्निकवर काम कसं करायचंय तेही तर सांगतोय ना, मग ते काम तुम्हाला करावं लागेल. आलं लक्षात सर्वांना, एव्हरीवन, ऑल ऑफ यू. सो हे थोडंसं तुम्हाला करावं लागेल. यामध्ये पहिला पॉइंट आहे जिल्हा निर्मिती आणि दुसरा पॉइंट आहे क्लासमधले हे ऑल पॉइंट्स जे आहेत हे तुम्ही मॅप अनालिसिस करायचं आहे. आणि यासाठी मॅप जो आहे हा तुमचा पॉलिटिकल मॅप लागेल. म्हणजे काय की ऑल तुमचं डिस्ट्रिक्ट्स अँड ऑल त्या गोष्टी तुम्ही विचारात घ्यायच्या आहेत. समजतंय सर्वांना. बरं सर ठीक आहे, हे तर कळतंय. मग आता आपण आपल्या मेन पॉइंटवर या ठिकाणी येऊ. म्हणजे काय की मी जे बोलतोय ना ते तुम्हाला व्यवस्थित समजेल सगळ्या गोष्टी तेव्हा जेव्हा तुम्ही ते मॅपवर बघणार त्यावेळेला. आलं लक्षात. सो ह्या गोष्टीकडे लक्ष असू द्या. पुढचा पॉइंट आता इथे बघूया, आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊ आता. ठीक आहे, बघा की या सगळ्या प्रशासकीय विभागांच्या रचनेमध्ये आजूबाजूचे प्रशासकीय विभाग कोणते ते आपल्याला समजले. दुसरी गोष्ट की ह्या पर्टिक्युलर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाला लागून असलेले शेजारचे जे राज्य आहेत ते कोणते कोणते आहेत. मग शेजारच्या राज्यांमध्ये तेलंगणा लागून आहे आणि कर्नाटक लागून आहे. मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला लागून असलेले राज्य विचारले नाहीत. मी विचारलं काय की त्या प्रशासकीय विभागाला लागून असलेले राज्यांचं नाव काय, प्रशासकीय विभागाला लागून असलेले. मग त्यात तुमचं तेलंगणा आणि कर्नाटक हे तुम्हाला बघायला मिळेल. मग सर एक पॉइंट तर आपण ऑलरेडी सेम बघितलेला आहे की सर महाराष्ट्रातले पर्टिक्युलर छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये असलेले नेमकं जिल्हे कोणते कोणते येतात तो पॉइंट आपण या ठिकाणी ऑलरेडी बघितलेला आहे. यात थोडंसं मला काही दुरुस्ती करायची आहे. दुरुस्ती मी पहिल्यांदा करून घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पहिले आपण नाव बदलून घेऊया.
ठीक आहे, मेन मुद्द्यांकडे येऊ आता, लक्ष द्या. बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली. बरं सर, ठीक आहे. टोटल क्रम तुम्हाला लक्षात आला का? छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातल्या जिल्ह्यांमध्ये इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला विचारलं ना की कोणत्या प्रशासकीय विभागात कोणते नवीन जिल्हे तयार झालेले आहेत, त्याचा टेक्निकल पॉइंट मी इथे दिलेला आहे खऱ्या अर्थाने. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून, की जो अगोदर औरंगाबाद होता त्याच्यातून जालना नवीन तयार झाला. धाराशिव जो अगोदर उस्मानाबाद होता त्याच्यामधून तुमचा लातूर तयार झाला, आणि परभणीमधून तुमचा हिंगोली तयार झाला. हा जो ॲरो दाखवलेला आहे, या ॲरोचा अर्थ आहे की जो खाली तयार झालेला जो जिल्हा दिसतोय हा नवीन तयार झालेला जिल्हा आहे. आणि यातून अजून एक टेक्निकल गोष्ट समजली की महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये जो क्रमानुसार जर मी विचार केला तर नवीन तयार झालेला जिल्हा हा मूळ जिल्ह्यापेक्षा छोटाच आहे क्षेत्रफळानुसार. कारण मूळ जिल्हा मोठा आहे, त्याच्यापेक्षा जालना छोटा आहे, धाराशिव मोठा आहे, लातूर छोटा आहे, परभणी मोठा आहे, हिंगोली छोटा आहे. आलं लक्षात सर्वांना मी काय सांगितलं? येस. सो या प्रशासकीय विभागात किती नवीन जिल्हे आहेत? तर सर 3 नवीन जिल्हे तयार झालेले दिसत आहेत. आणि सर जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये हे दिसून आलं की नवीन तयार झालेला जिल्हा हा क्षेत्रफळानुसार मात्र छोटा आहे. सो हा त्याचा टेक्निकल क्रम जो आहे हा तुम्ही लक्षात असू द्या, जो आहे छत्रपती संभाजीनगरच्या रिलेटेड माहिती. दुसरा प्रशासकीय विभागाबद्दल आपण आता या ठिकाणी बोलूया, तो आहे नाशिक प्रशासकीय विभाग, की जो क्षेत्रफळ अनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे, दुसरा क्रमांक आहे. ठीक आहे, मग सर एकूण जिल्हे या ठिकाणी किती दिसतात? तर एकूण जिल्हे तुम्हाला यामध्ये 5 दिसतील. आणि 5 जिल्ह्यांसंबंधित विचार केला तर एकूण तालुक्यांची संख्या जी आहे ही तुम्हाला 54 बघायला मिळेल, 54 बघायला मिळेल. आणि या 54 तालुक्यांसोबत जर तुम्ही नाशिक प्रशासकीय विभागाला कनेक्टेड असलेले इतर प्रशासकीय विभाग कोणते, तर मात्र इथे 4 प्रशासकीय विभाग लागून आहेत. 4 कोणते कोणते येतात? अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, पुणे आहे आणि कोकण आहे. बरोबर? सो हे लक्षात असू दे यामध्ये की 4 प्रशासकीय विभाग कनेक्टेड आहे नाशिक या प्रशासकीय विभागाला लागून असलेले. आणि नाशिक प्रशासकीय विभाग ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल की कोणत्या राज्यांना जोडला गेलेला आहे, तर कोणते राज्य 2 लागून आहेत, तर 2 राज्यांमध्ये तुम्हाला गुजरात आणि एमपीचा इथे विचार करणं आवश्यक राहील की हे 2 राज्य या ठिकाणी मला कनेक्टेड आहेत. हे लक्षात असू द्या. ओके, मग सर परत तोच पॉइंट ना जो तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की क्रमानुसार विचार करू. मग नाशिक प्रशासकीय विभागामध्ये जे डिस्ट्रिक्ट्स आहेत त्याचा सिक्वेन्स कसा आहे? सिक्वेन्समध्ये अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हा झाला त्याचा सिक्वेन्स. या सिक्वेन्समध्ये तुम्हाला दिसून आलं की सर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये स्वतः नाशिक जिल्ह्याचा क्रमांक क्षेत्रफळानुसार दुसरा आहे. आणि सेम थिंग छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासकीय विभागामध्ये त्या पर्टिक्युलर जिल्ह्याचा जो सिक्वेन्स आहे तो दुसरा आहे, तिसरा आहे. इथे तिसरा आहे, नाशिक दुसरा आहे, राईट. मग आता यामध्ये तुम्हाला दिसून आलं की सर ठीक आहे नाशिक ऑलरेडी सर त्या पर्टिक्युलर प्रशासकीय विभागामध्ये दुसरा आहे, पण सर नाशिकचा विचार करताना तिथे कोणता नवीन जिल्हा फॉर्मेशन झालेला आहे का? झालेला नाही सर. धुळेमधून नंदुरबार तयार झालेला आहे, धुळेमधून नंदुरबार तयार झालेला आहे. आणि ॲज ऑलरेडी नो तुम्हाला मी ऑलरेडी यावर हे होमवर्क दिलेला आहे की तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की याच्या डेट्स काय काय आहेत, याचा होमवर्क पॉइंट काय आहे हे तुम्हाला जरा व्यवस्थित बघावं लागेल, राईट. मग धुळे मधून नंदुरबार तयार झाला, म्हणजे धुळे हा मूळ जिल्हा आहे की जो क्षेत्रफळाने मोठा आहे, बट नंदुरबार हा नंतर तयार झालेला आहे की जो छोटा जिल्हा आपण या ठिकाणी कन्सिडर करतो, राईट. राईट, या गोष्टी आपण बघायचो. देन पुढचा पॉइंट आपण बघणार सर पुणे प्रशासकीय विभागाबद्दल काय सांगता येईल. पुणे प्रशासकीय विभाग हा क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकावर येतो, ऍज इट इज सिक्वेन्स तिसरा आहे. आणि सर मग त्याचं एकूण जिल्हे त्याच्यामध्ये किती समाविष्ट आहेत? पुण्यामध्ये पण सर 5 जिल्हे समाविष्ट आहेत.
पण मात्र तालुक्यांची संख्या मात्र इथे 58 आहे. 58 तालुके आपल्याला दिसतील. राईट, तालुक्यांची संख्या किती आहे? 58 आहे. मग याला लागून असलेले प्रशासकीय विभाग किती आहेत? तर याला लागून असलेले प्रशासकीय विभाग 3 प्रशासकीय विभाग दिसतील. यामध्ये नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे आणि कोकण प्रशासकीय विभाग आहे. इथे औरंगाबाद नाव आहे, इथे छत्रपती संभाजीनगर तुम्ही कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. सो पॉइंट इथे लक्षात घ्या. क्षेत्रफळ क्रमांक 3, जिल्हे 5, क्षेत्रफळानुसार 3रा, जिल्हे 5, तालुके 58, प्रशासकीय विभाग किती कनेक्टेड आहे? नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण, आणि एकच राज्य लागून आहे ते म्हणजे फक्त कर्नाटक. आलं लक्षात? कर्नाटक लागून आहे. अच्छा सर, ठीक आहे. अजून काय आहे? मग अजून तुम्हाला इथे दिसेल की सर सिक्वेन्स बघावा लागतो. मग सिक्वेन्स नुसार बघितलं तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये पुणे हा ऑलरेडी सिक्वेन्स मध्ये आपल्याला दिसेल की सगळ्यात मोठा जिल्हा त्यामध्ये दिसतोय. मग त्यानंतर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर असा त्याचा सिक्वेन्स दिसेल. पण मात्र तुम्हाला पुणे प्रशासकीय विभाग असा प्रशासकीय विभाग दिसतो की ज्यामध्ये कोणत्याही नवीन जिल्ह्याचं फॉर्मेशन झालेलं नाही. आलं लक्षात सर्वांना? हा असा प्रशासकीय विभाग आहे की ज्यात तुम्हाला कोणतंही नवीन जिल्हा फॉर्मेशन झालेलं बघायला मिळत नाही. बाकीच्या ठिकाणी जे झालेलं आहे त्याचा तर मी तुम्हाला पूर्ण क्रम वगैरे ऑलरेडी या सगळ्या गोष्टी इथे सांगतोच आहे, बरोबर की नाही? सिक्वेन्स नुसार या सगळ्या गोष्टी क्लिअर करतोय. बट देर इज नो न्यू डिस्ट्रिक्ट फॉर्म इन अ पुणे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन. हे तुम्ही बाय डिफॉल्ट लक्षात ठेवा. अच्छा सर, ठीक आहे. हा, इथेच अजून एक पॉईंट जो मी ऑलरेडी कव्हर केलेला आहे की तुम्हाला सगळ्यात मोठा सगळ्यात छोटा जिल्हा विचारला जाऊ शकतो त्या पर्टिक्युलर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन मध्ये. पुढचा पॉइंट आहे नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूर प्रशासकीय विभाग की जो क्षेत्रफळानुसार 4थ्या क्रमांकावर आहे, बरोबर की नाही? क्षेत्रफळानुसार 4था आहे, ज्याच्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या 6 जिल्हे आहेत आणि मात्र त्याच्यामध्ये तालुक्यांची संख्या 64 आहे. आलं लक्षात? 64 तालुके तुम्हाला दिसून येतील आणि या 64 तालुक्यांसोबत तुम्हाला दिसेल की इथे पर्टिक्युलरली जे लागून असलेले प्रशासकीय विभाग आपण कन्सिडर करतोय तर हे प्रशासकीय विभाग एकच आहे जो की आहे अमरावती प्रशासकीय विभाग की जो या नागपूर प्रशासकीय विभागाला कनेक्टेड आहे. आता या संबंधित अजून आपल्याला काय दिसतं? मग अजून तुम्हाला दिसेल की सर याला लागून असलेले राज्य पण विचारात घ्या. कोणते कोणते राज्य लागून आहे? वरच्या बाजूला MP आहे, पुढे छत्तीसगड आणि तेलंगणा या पद्धतीने तुमचे 3 राज्य लागून आहेत, बरोबर की नाही? 3 राज्यांचा भाग आपल्याला नागपूर प्रशासकीय विभागाला लागून दिसून येणार आहे. मग सर यातला जिल्ह्यांचा क्रम काय येतोय की जे पर्टिक्युलर नागपूर प्रशासकीय विभागात आहे 6 जिल्हे, 6ही जिल्ह्यांचा क्रम तुम्हाला दिसेल गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर. आता सर इथे तर नागपूर जो आहे या पर्टिक्युलर प्रशासकीय विभागात क्षेत्रफळ अनुसार 3ऱ्याच क्रमांकावर येतो, म्हणजे नागपूरचा क्रमांक 3रा लागतो, राईट? त्यानंतर वर्धा, गोंदिया आणि भंडारा सर असे हे 6 जिल्हे दिसतात. पण इथे तुम्हाला अजून एक पॉइंट दिसेल की नागपूर प्रशासकीय विभाग असा प्रशासकीय विभाग आहे की ज्यामध्ये 2 नवीन जिल्हे तयार झालेले आहेत महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा पूर्ण विचार केला तर. मग 2 नवीन जिल्हे कोणते झालेले आहेत? एक आहे गडचिरोली, दुसरा आहे गोंदिया. मात्र नवीन तयार झालेला जिल्हा हा मूळ जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने मोठा आहे, बरोबर आहे का? जो तुम्हाला या ठिकाणी नवीन जिल्हा दिसून येतो तो कसा आहे? क्षेत्रफळानुसार मोठा आहे हे आपण बघतो, राईट? हे आपण लक्षात असू द्या. बरं, सो हे ऑल पॉइंट्स जे आहेत हे तुम्ही या फॉर्मॅटमध्ये लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. बरं सर, ठीक आहे. या गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजल्या. पुढचा पॉइंट आपण बघतोय, लास्ट पॉइंट, शेवटचे 2 प्रशासकीय विभाग
की ज्यामध्ये अमरावती प्रशासकीय विभाग क्षेत्रफळानुसार 5व्या क्रमांकावर लागतो. अमरावती प्रशासकीय विभाग जो आहे हा 5व्या क्रमांकावर लागतो आणि मात्र यामध्ये जिल्ह्यांची संख्या आहे टोटल 5 जिल्हे आहेत यामध्ये. आणि ह्या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये अजून एक पॉइंट लक्षात असू द्या, यामध्ये तालुक्यांची संख्या आहे टोटल 56 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. बरं सर, अजून यामध्ये आपण बघतो की याला लागून असलेले प्रशासकीय विभागांचा विचार केला तर मग लागून असलेल्या प्रशासकीय विभागांमध्ये तुम्हाला दिसेल की 3 प्रशासकीय विभाग लागून आहेत आणि या 3 प्रशासकीय विभागांमध्ये तुम्हाला नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर हे तुम्हाला प्रशासकीय विभाग कन्सिडर करता येतील. आलं लक्षात सर्वांना? बर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. ओके, सो 3 प्रशासकीय विभाग आपल्याला लागून दिसतात. आणि सिमिलरली तुम्हाला लागून असलेले जे राज्यांचा विचार जर केला की या अमरावती प्रशासकीय विभागाला लागून असलेले शेजारचे आपले आजूबाजूचे राज्य कोणते येतात, तर 2 राज्य तुम्हाला कन्सिडर करायचे, एमपी आणि तेलंगणा. मध्य प्रदेश आणि तेलंगणा हे तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. आलं लक्षात? सो हा एक पॉइंट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अजून काय पॉइंट येतो? मग आता जसं आपण बघतोय की या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये सर क्षेत्रफळानुसार त्या जिल्ह्यांचा 5 जिल्ह्यांचा सिक्वेन्स कसा येतो? 5 जिल्ह्यांचा सिक्वेन्स आहे यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वाशिम. मग सर यामध्ये काही नवीन जिल्हा तयार झालेला आहे का? झालेला आहे ना, ऑलरेडी. कोणता आहे? अकोलामधून वाशिम तयार झालेला आहे. अकोल्यामधून वाशिम हा नवीन जिल्हा तयार झाला. मग अकोला हा मूळ जिल्हा म्हटला जाईल, वाशिम हा नवीन तयार झालेला जिल्हा या ठिकाणी कन्सिडर होईल. मात्र अमरावती प्रशासकीय विभागामध्ये अमरावतीचाच क्रमांक कितवा आहे? 2रा आहे. आलं लक्षात? हा, सो हा एक पॉइंट आपण या ठिकाणी बघायचा, राईट? हे इथे लक्षात असू द्या. बर, नेक्स्ट पॉइंट आपण या ठिकाणी काय म्हणताय? इथे मी तुम्हाला जो पर्टिक्युलर सिक्वेन्स दिलेला आहे हाच सिक्वेन्स आहे आणि हा प्रॉपर सिक्वेन्स आहे सगळ्या गोष्टींमध्ये. आलं लक्षात सगळ्यांना? बरं, लास्ट पॉइंट आपला आपण बघतोय कोकण प्रशासकीय विभागाचा. कोकण प्रशासकीय विभागामध्ये तुम्हाला दिसेल की क्षेत्रफळ क्रमांकानुसार जर आपण बघितलं तर तो 6व्या क्रमांकावर येतो. आता 6व्या क्रमांकावर असताना तुम्हाला बघायला मिळतोय की यामध्ये सर टोटल जिल्ह्यांची संख्या तर तुम्हाला 7 बघायला मिळते. मात्र एक आवश्यक मुद्दा तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे काय की कोकणच्या संदर्भात तालुक्यांमध्ये एक पॉइंट येतो की काही रेफरन्सेस मध्ये इथे 50 दिलेलं असतंय, काही रेफरन्सेस मध्ये इथे 47 दिलेलं असतंय. बट ऑफिशियल डेटा जो आहे हा 47 आहे. आणि जे एक्स्ट्राचे 3 तालुके हे फक्त प्रशासकीय कामासाठी हे ऑफिशियल नाही आहेत. समजतंय मी काय बोलतोय तुम्हाला? सो हा पॉइंट इथे लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्हाला ए, बी आणि सी. ए म्हणजे काय? अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला. तो हे फक्त तुम्हाला बघायला मिळतील की जे प्रशासकीय सोयीसाठी आहेत. ऑफिशियल तालुके त्या ठिकाणी बघायला मिळत नाही, हे तुम्ही लक्षात असू द्या. समजतंय सर्वांना? सो हा पॉइंट तुम्ही इथे लक्षात घ्या, त्यानुसार तुम्हाला हे कळेल की मी काय सांगतो या सगळ्या गोष्टींमध्ये. आलं लक्षात? सो हे 3 तालुके अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला हे एबीसी फॉर्म मध्ये तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे फक्त आणि फक्त प्रशासकीय सोयीसाठी आहेत, ज्याचा ऑफिशियली असा काही पर्पज नाहीये, म्हणजे ऑफिशियली अनाऊन्स नाही की ते तालुके आहेत असं. म्हणून कोकण मधले तालुके ज्यावेळेस विचारले जातील तर तुम्हाला 47च कन्सिडर करायचे आहे. बरं, मग सर याला लागून असलेले काही प्रशासकीय विभागांबद्दल जर पॉइंट विचारला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की इथे लागून असलेले प्रशासकीय विभाग आहेत 2.
मग 2 प्रशासकीय विभागांमध्ये नाशिक आणि पुणे हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील की जे कनेक्टेड आहेत कोकण प्रशासकीय विभागाला. आलं लक्षात? त्यानंतर लागून असलेल्या राज्यांचा जो आपण विचार केला, तर लागून असलेल्या राज्यांचा विचार करताना आपण बघितलं की याला 3 राज्य आणि 1 युनियन टेरिटरी लागून आहे. मग 3 राज्यांमध्ये गुजरात, गोवा, कर्नाटक लागून आहे आणि 1 युनियन टेरिटरी लागून आहे दादर नगर हवेलीचा भाग, की जो कोकण प्रशासकीय विभागालाच कनेक्टेड आपण लक्षात ठेवायचा आहे. मग सर यामध्ये क्षेत्रफळ अनुसार जर आपण समजा जिल्हे किंवा त्या जिल्ह्यांचा पर्टिक्युलर काही क्रम वगैरे जर या गोष्टींचा विचारला किंवा समजा या गोष्टीवर मला काही प्रश्न विचारण्यात आला तर आपण या गोष्टींमध्ये काय काय पॉइंट्स लक्षात घेतले पाहिजे, तर आपण या फॅक्ट्समध्ये कोणता कंटेंट आपण विचारात घेतला पाहिजे याबद्दल आपण काय सांगणार नेमकं? बर, लक्ष द्या आता. मग की क्रमानुसार बघितलं तर रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. आता कोकण प्रशासकीय विभागामध्ये पण 3 नवीन जिल्हे तयार झालेले दिसतील तुम्हाला. 3 नवीन जिल्हे कसे की रत्नागिरीमधून तुम्हाला सिंधुदुर्ग नवीन तयार झाला, ठाणे जिल्ह्यामधून तुम्हाला पालघर तयार झालेला आहे आणि मुंबई शहर मधून तुम्हाला मुंबई उपनगर हा एक नवीन जिल्हा तयार झालेला बघायला मिळतो. आलं लक्षात? या 2 जिल्हे जे आहेत नवीन तयार झालेले हे क्षेत्रफळाने मोठे आहेत, एक जिल्हा जो आहे तो क्षेत्रफळाने छोटा आहे. हा त्याचा टेक्निकल अप्रोच तुम्हाला जरा बघावा लागेल, हा त्याचा एक डिटेल ऍस्पेक्ट तुम्ही जरा लक्षात ठेवा, कारण जेव्हा तुम्ही या अप्रोचने ही सगळी माहिती बघतात तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी चांगल्यापैकी समजतात. आणि राहिला विषय क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागांच्या बाबतीमध्ये तर ऑलरेडी मी तुम्हाला तो पॉइंट जो आहे हा शिकवलेला आहे. या ठिकाणी मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी सांगितलेलं आहे. दिसतंय का सर्वांना? या ठिकाणी पूर्ण सिक्वेन्स दिलेला आहे बघा क्षेत्रफळ अनुसार, त्यामुळे जरा या गोष्टींकडे लक्ष असू देत. चला ठीक आहे. बरं, आता मला सांगा की ह्या पूर्ण सेशनमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय भूगोलाचा पूर्ण एक अप्रोच तुम्हाला लक्षात आला का? आलं लक्षात? नाही, चेंज नाही होऊ शकत, ऑलरेडी पूर्ण बाकी शेड्यूल पॅक असतंय सगळं. ठीक आहे. हा, सो आय होप आता तुम्हाला या पूर्ण गोष्टी महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीने लक्षात आलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचा पॉइंट तुम्हाला मी सांगितलेला आहे की तुम्हाला ऑलरेडी मी आता जिल्ह्यात कोणत्या प्रशासकीय विभागात कोणते नवीन जिल्हे तयार झाले हे सगळं सांगितलंय. मात्र यावर आधारित तुम्हाला एक टेबल तयार करायचं आहे की ज्यामध्ये तुम्हाला जिल्हा निर्मिती, जे 10 नवीन जिल्हे तयार झालेले त्यांचा सिक्वेन्स, मूळ जिल्हा कोणता आहे आणि त्यापासून नवीन तयार झालेला जिल्हा कोणता आहे या गोष्टी करायच्या आहेत. आणि आता हा जो पूर्ण पार्ट मी शिकवलेला आहे थ्रू आउट स्टार्ट टू एंड पर्यंत, तर याला तुम्ही मॅपवर थोडं अनालिसिस करायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही मॅप बेसिसवर अनालिसिस करणार तेव्हा तुमचा तो मॅपही लक्षात राहील आणि ह्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्ही मल्टिपल टाइम रिव्हिजन देणार तर ऑटोमॅटिकली हे फिक्स होत जात असतंय, हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आलं लक्षात? हा, ऐतिहासिक म्हणजे हिस्टोरिकल पॉइंट येतो, सांस्कृतिक म्हणजे कल्चरल. आलं लक्षात? कल्चर कोणते कोणते आहेत या गोष्टींवर आपण बघत असतो. समजतंय? हा यामध्ये फरक असतो, जो ऐतिहासिक आणि सांस्कृतिक या शब्दामध्ये फरक आहे. ठीक आहे. आणि हिस्ट्री म्हणजे पूर्ण हिस्टोरिकल पार्ट येतो, फक्त हिस्ट्री रिलेटेड, इतिहास ज्याला म्हणतो आपण, काही घटना घडामोडींच्या संदर्भातला भाग येतो. ओके. बरं, आता मला सांगा की सर्वांना आजचा सेशन व्यवस्थित समजला का? एव्हरीवन? ऑल ऑफ यू गाईज. महाराष्ट्राचा राजकीय प्रशासकीय भूगोलामध्ये मी तुम्हाला पूर्ण त्याचं स्थान, विस्तार, त्याच्या नावांचं इव्हॉल्युशन कसं झालं, प्रशासकीय विभाग, प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे कसे आहेत, क्रम कसे आहेत, प्रशासकीय विभागानंतर आपण राज्य, राज्यांना लागून असलेले जिल्हे, जिल्ह्यांच्या संबंधित आपण अजून पॉइंट बघितला. त्याच्यानंतर आपण पूर्ण प्रशासकीय विभागांची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली की पर्टिक्युलर प्रशासकीय विभागामध्ये काय कोणते घटक किती डिटेल अप्रोचने आपल्याला दिलेले आहेत, हे सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता आपण नेक्स्ट सेशनमध्ये नवीन टॉपिकसह नवीन माहिती या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सो आय होप या सेशनमध्ये मी ज्याही गोष्टी शिकवल्या आता त्या गोष्टी
एक लक्षात घ्या, सेशन झाल्यानंतर असं नाही की तुम्ही डायरेक्टली नोट्स काढता येता, कधी पण पहिल्यांदा क्लास जो आहे हा व्यवस्थित समजावून घेत चला, नंतर त्या पर्टिक्युलर क्लासला व्यवस्थित रिव्हिजन द्या. क्लास चालू असताना नोट्स काढत जाऊ नका. आलं लक्षात? त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे की रेफरन्स बुक मध्ये सेम टॉपिक जो आहे हा वाचायचा आहे. असं कुणीही करू नका की रेफरन्स बुक स्किप करून टाकतोय, सर तुम्ही शिकवलेलं खूप छान वाटलं त्यामुळे फक्त आम्ही इथेच अभ्यास करतो, आम्ही रेफरन्स बुक स्किप करतो, असं करू नका. समजतंय का? हा. सो त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, प्रशासकीय विभागांच्या आकाराबद्दल तुम्हाला तो मी सांगितलं ना, मॅप अनालिसिसचा पार्ट आहे तो सगळा, त्यामुळे तुम्हाला ते मॅप अनालिसिसवर करावं लागेल. आणि हे तुम्हाला मी ऑलरेडी होमवर्क म्हणून दिलेला आहे तो पॉइंट, हे लक्षात असू द्या. रेफरन्स बुक मध्ये पण तुम्हाला तो टॉपिक रीड करणं आवश्यक आहे आणि देन त्याच्यानंतर तुम्ही नोट्स रायटिंग करायचे असतात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर नोट्स काढा. पहिल्यांदाच नोट्स काढल्या तर काही फायदाच होणार नाही ना. आलं लक्षात? त्यामुळे नोट्ससाठी सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे की तुम्ही जेव्हा या पर्टिक्युलर पॉइंटने जेव्हा सिक्वेन्स करणार तेव्हा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास होईल. आलं लक्षात? हा. रेफरन्स बुक ऑलरेडी मी क्लासमध्ये सांगितलं, इंग्लिश रेफरन्स यासाठी असं काही ऑथेंटिक अवेलेबल नाहीये, त्यामुळे तुम्हाला मराठी रेफरन्स फॉलो करावा लागेल. AB सौदींचा महाराष्ट्राचा भूगोल, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे? येस. सो ऑल ऑफ यू गाईज, थँक्स अ लॉट. नाही, टाइम नाही होऊ शकणार प्लीज. ह्या ऑलरेडी माझ्या स्लाइड तयार आहेत, त्याच्यात काही मॅनिप्युलेशन होऊ शकत नाही, त्यामुळे मेक शुअर की हे असंच राहील. काही लेक्चरच्या स्लाइड व्हाईट पण असतील, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे? बरं. होप सो ऑल ऑफ यू गाईज हा सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेला आहे. व्यवस्थित नोट्स काढा, व्यवस्थित समजून घ्या. आणि ऑलरेडी सगळ्यांना मी एक गोष्ट सांगतोय की जे सिक्वेन्स मी हा सांगितलेला आहे हा कधीच चुकवू नका. समजतंय सर्वांना? तर तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. जर तुम्ही इथे काही तुमच्या मनाप्रमाणे करायचा प्रयत्न केला तर मात्र तुमच्या नोट्सही चुकीच्या तयार होतील आणि सगळं चुकीचं होईल. समजतंय का? नाही, लेक्चरचा टाइम हा टॉपिक नुसार तुमचा 1-1.5 तासाचं लेक्चर असतं आपलं. आलं लक्षात? सो 1.5 तासाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला टोटल, आता टॉपिक नुसार कधी ते थोडं जास्तही असेल, कधी थोडं कमीही असेल, सो ते थोडं तुम्ही समजून घेत चला. आलं लक्षात? या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा. टॉपिकचा क्लास पहिला करायचा आहे, क्लास नंतर रिव्हिजन द्यायचे, नंतर रेफरन्स बुक मधून वाचायचं आहे, नंतर नोट्स काढायचे आहेत. कुणीही पहिल्यांदाच लगेच सर नोट्स काढायला सुरुवात करतो असं करू नका, त्याच्याने नुकसान तुमचंच होईल. बेटर ऑप्शन आहे की आपण स्ट्रॅटेजिक वेने जेव्हा अभ्यास फॉलो करतो, आउटपुट त्याच्या खूप जास्त पटीने आपल्याला मिळत असतो. आलं लक्षात? सो मेक शुअर की या गोष्टी तुम्ही अगदी मनापासून फॉलो करणार. भेटूया आपल्या उद्याच्या क्लासमध्ये, उद्याच्या सेशनमध्ये. ठीक आहे? हा, रेफरन्स मधून तुम्ही ऍड करू शकतात ना, त्यामध्ये काही पॉइंट्स तुम्हाला वाटले तर तुम्ही रेफरन्सेस मधून तुम्ही जेव्हा रीडिंग करणार तेव्हा तुम्ही ते ऍड करू शकता. आलं लक्षात? ठीक आहे. ओके, ठीक आहे. चला थांबूया मग आपण आजच्या या सेशनमध्ये. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद.